एकच नारा, हम सब, हम सब। आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करून घेण्यात यावे यासाठी गेल्या 16 दिवसापासून त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि आज त्यांनी थाळी वाजवत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। हे सगळे आरोग्य कर्मचारी आहेत, गेल्या अनेक वर्षापासून हे आरोग्य कर्मचारी कंत्राटी पद्धतीने आरोग्य विभागात सेवा देत आहेत, मात्र त्यांना शासकीय सेवेमध्ये रुजू करून घेण्यात आला नाही, त्यामुळे त्यांचा हा रोष आहे। गेल्या 16 दिवसापासून त्यांनी एक आंदोलन केलं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, तरी देखील त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, म्हणून त्यांनी आज थाळी वाजवत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। काही कर्मचारी आहेत, काय सांगाल, किती वर्षापासून दादा किती वर्षापासून तुम्ही काम करता आणि काय मागणी? सर, आम्ही राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत 16 वर्ष झालं कार्यरत आहेत। शासनाने 14 मार्च 2024 रोजी आम्हाला शासन सेवेत ज्या कर्मचाऱ्यांचे 10 वर्ष पूर्ण झालेत अशा कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समायोजन करावं म्हणून सरकारने निर्णय केला, पण अद्यापही त्याच्यावर काही कार्यवाही केली नाही। त्याच्यापैकी आमच्या भाऊबंदापैकी 2 कॅडर शिपाई आणि ड्रायव्हर यांना समायोजन करून घेतले कायम सेवेमध्ये, पण शासनाने आज 16वा दिवस झाला आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन करून त्या आमच्या कुठल्याही मागणीची दखल घेतली नाही। त्याच्यामुळे आज 16व्या दिवशी आज बीड जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य एकत्रीकरण समितीच्या वतीनं आज आम्ही थाळीनाद आंदोलन करत मोर्चा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर आणलेला आहे। काय सांगताल, शासनाने निर्णय केला होता की तुम्हाला सेवेमध्ये घेण्यात येईल, मात्र तसं झालं नाही। आज आमच्या आंदोलनाचा 17वा दिवस आहे, तरी आमच्या शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही। आज आम्ही 16 दिवसापासून आंदोलन केलं आहे, पण तरी कुणी आमची दखल घेत नाही। आज आमच्या घरामध्ये अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे। एक तर आम्हाला तुटपुंजा पगारीवरती काम करावं लागतं, परमनंट लोकांना 30-40 हजार रुपये पेमेंट आणि आम्हाला एक तर 20 ते 22 हजार रुपये पेमेंट। 22 हजारामध्ये आमचं काहीही होत नाही आणि त्याच्यानंतर 22 हजारामध्ये आम्ही घर कसं भागवायचं? आज आमच्या लेकराचं फ्युचर झालं, आमचं नुसतं वाऱ्यावर जगणं आहे, आमचं काही। सर, यांच्या म्हणण्याप्रमाणे जसं की समान काम समान वेतन पाहिजे, पण 10 वर्षापासून जसं 1 रुपयानं कडीपत्त्याचा भाव वाढतो, पण आमच्या वेतनामध्ये 1 रुपयाची वाढ 5% जसं दरवर्षी तुम्ही वाढ करता ते 5% सुद्धा वाढ तुम्ही केलेली नाहीये। 1 रुपयानं कडीपत्त्याचा भाव वाढलाय, पण आमच्या वेतनामध्ये काही वाढ झालेली नाहीये। समान काम समान वेतन आणि ज्यांना 10 वर्ष झाले त्यांना कायम स्वरूप सेवेमध्ये समायोजन केलंच पाहिजे। आता आमचे वय पण झालेले आहेत, त्याच्यामुळं आम्हाला समायोजन पाहिजे, कायमस्वरूपी समायोजन पाहिजे। हे सगळे आरोग्य कर्मचारी आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की समायोजन करून घेतलं पाहिजे, त्यांच्या वेतनामध्ये वाढ झाली पाहिजे, शासकीय सेवेमध्ये त्यांना रुजू करून घेतलं पाहिजे। कॅमेरा मुकुंद मी आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV बीड।